सर, रायगडसह कोकणाचा जर मतदारसंघाचा विधानसभा किंवा लोकसभा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर महायुतीचं प्राबल्य अधिक दिसतंय. आता पालकमंत्री पदाचा तिढा देखील सुटलेला आहे. विकासाला कशी चालना मिळेल यापुढे अधिक? नाही, पालकमंत्री एक जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक डीपीसी अंतर्गत करणारी व्यवस्था आहे, त्यामुळे त्याच्यातून चालना नक्की मिळेलच. परंतु तो नव्हता म्हणून काय विकास थांबला होता अशातला काय भाग नाही. ते करणं आवश्यक होतं, ते झालं, त्याचा मला आनंद आहे, कारण त्याच्यामध्ये माझाही पुढाकार होता, त्यामुळे त्या बाबतीमध्ये झालं. पण एकंदरीत आत्ता जी मी आपल्याला माहिती दिली तो आपल्या लोकसभा मतदारसंघाचा विकासाचा सगळाच आराखडा आपल्यासमोर ठेवला. कृषी खाता असेल, मत्स्य व्यवसाय विभाग असेल, फलोद्यान विभाग असेल, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अन्य काही बाबी करण्याच्या बाबतीमध्ये असेल, त्या दृष्टिकोनातून सागरमाला योजनेअंतर्गत मेरिटाईम बोर्डाच्या अंतर्गत असेल, पर्यटन विभागाच्या मार्फत असेल, या सगळ्या कामाला आपण चालना दिलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा करू. अधिक गतीने कसा विकास करता येईल त्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न. पालकमंत्री पदाचा पालकमंत्री मिळालं अशातच सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे की विकास कामं पालकमंत्री नसताना देखील व्हायची, त्याचे काही अडथळे नव्हते. काय सांगाल? आणि माझा देखील पुढाकार मोठा आहे असं म्हटलं, मग इतर वेळेला विलंब झाला का असं वाटत नाही का? काय कारण असतील? खासदार महोदय सुनील तटकरेंचं जे भाष्य आहे ते अधांतरित असं नक्की आहे. कारण गेले 1.5 ते 2.5 वर्ष उशीर का झाला याचं आत्मपरीक्षण त्याने स्वतःहून करावून जनतेला नक्की सांगावं. पण त्यांचा तो स्थायी स्वभाव निश्चित आहे. परंतु बरेचसे आमचे आदरणीय पालकमंत्री झाले याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. रायगडवासियांनी जो जनाधार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिला, 3 आमदार आमचे शिवसेने निवडून आले आणि मग आमचा अधिकार निश्चित होता, ती लढाई आम्ही जिंकलो. त्याच्यामध्ये महायुतीचे सगळे वरिष्ठ नेत्यांचं तर नक्की श्रेय, कारण आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही श्रेय नक्की आहे. पण उगाच तटकरे साहेबांनी श्रेय वाटून घेऊ नये. खरं तर याला विरोध हा तटकरेचा होता, हे जगजाहीर आहे. त्यामुळे काय नव्याने सांगून आता रडून सांगून काय उपयोग होणार नाही आहे. आम्ही लढलेली लढाई आहोत आणि जे जिंकलो त्याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे. पण भरोशाच्या रूपाने खऱ्या अर्थाने या जनतेला, रायगडच्या जनतेला खऱ्या अर्थाने निश्चित विकासात न्याय मिळेल असं मला वाटतो. अगोदर पालकमंत्री होऊन गेले, किती झाले, काय झाले, त्यांनी किती विकास केला, पण बरेचसे ते सर्वसामान्य मधला एक कार्यकर्ता, नेता असा उभे असलेला एक अवघ्या व्यक्तिमत्व आहे. आणि मंत्री असल्यामुळे पालकमंत्री तो आमचा अधिकार आहे आणि तो मिळाला. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील, आमचे नेते शिंदेसाहेब असतील, राष्ट्रवादी नेत्या आमच्या पवारवहिनी असतील आणि मंत्रिमंडळ सगळे सहकारी, सगळ्या आमदारांचा मनापूर्वक आभार. शेठ, एक प्रश्न आहे. काल मंत्री भरत गोगावले यांनी असं म्हटलंय की आदिती तटकरे, अनिकेत तटकरे असते यांनी पालकमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शुभेच्छा दिल्या, मात्र सुनील तटकरेंनी अद्यापही भरत गोगावले यांना शुभेच्छा दिलेल्या नाहीयेत. ही अपेक्षा पण नाही आमची, म्हणजे कुणी थोडी शुभेच्छा द्याव्या या आमची अपेक्षा पण नाही आहे. जनतेने जो ज्यांना दिला त्याचा आदर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे कोणी शुभेच्छा द्यायला दिला तरी आम्हाला काही फरक पडत नाही आहे. आता रडून काही फायदा होत नाही. आम्ही लढलेले सगळे मंडळी आहोत आणि ती लढाई आम्ही जिंकलेली आहोत. त्यामुळे आता तटकरे कुटुंबीय काय बोलताय? मध्यंतरी झालेल्या एका शासकीय कार्यक्रमामध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली. आता एवढे आम्हीच त्यांना खासदार निवडून दिलेत, शासनाचा कार्यक्रम होता, राज्याचा होता, ते निम्मतेच असताना त्यांनी अशा पद्धतीने नाराजी व्यक्त करणं हे त्यांना शोभनीय निश्चित नाही आहे. पण त्यांचा तो स्थायी स्वभाव आहे. त्यांचा कार्यक्रम असला तिथे धाटीने घेऊन जातात, दुसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये खोडा घालणं हे त्यांचं कामच आहे आणि आज खोडा हटलेला आहे. त्यामुळे बरेचसे पालकमंत्री झालेत आणि रायगड जिल्ह्यातल्या जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मी स्वतः पालकमंत्री, हा खऱ्या अर्थाने शिवसेनेचा नक्की विजय असेल.